पद्धतीचे काही निर्णय घेणं अपेक्षित आहे. त्याच निर्णयाच्या अनुषंगाने आजची बैठक महत्त्वाची आहे. मला वाटतं मी यायला खाली आलो आणि IMAचे अध्यक्ष आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने मला खाली घोषित झाल्यामुळे मला सांगितले की आपण सगळेजण रिव्ह्यू केले. IMAचे बरेचसे विषय की जे उद्याच्या होणाऱ्या महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल ऍक्ट जो आहे, बॉम्बे नर्सिंग ऍक्ट आपण जी काही दुरुस्ती करतो त्या दुरुस्तीमध्ये जी काही आपण सुधारणा करतो त्या सुधारणेशी संबंधित आहे. आपण ज्यावेळेला व्यवसाय करतोय त्या व्यवसायाची परवानगी राज्य शासनाकडून आपण घेतो, परंतु त्याच्यामध्ये काही जाचक अटी किंवा ज्या आवश्यक दुरुस्ती करणं अपेक्षित आहे त्याबद्दलच्या सूचना आपण सगळ्यांनी मांडल्या. मला असं वाटतं की याच्यापूर्वी सुद्धा 2-3 बैठका आमच्या झाल्या की त्याच्यामध्ये राज्य स्तरावरती सुद्धा आपले सर्व IMAचे प्रतिनिधी आणि बाकीचे सगळे प्रमुख मंडळी सुद्धा आमच्यासोबत आली की त्यांनी खूप चांगली सूचना दिली. आणि मगाशी ज्या सूचना तुम्ही मांडल्या बऱ्यापैकी त्या सगळ्या सूचनांना पूर्ण केल्याचा अर्थ आपण म्हणतो. म्हणजे 3 वर्षांच्या ऐवजी 5 वर्षांमध्ये आपण बॉम्बे नर्सिंग ऍक्टला आणि महाराष्ट्र नर्सिंग ऍक्टचं निवेशन करायचं आहे. त्याच्यानंतरचा बाकीच्या आपण सांगितलेल्या सगळ्या सूचना ज्या असतील त्या सगळ्या सूचना आपण अतिशय चांगल्या. फक्त माझी विनंती इतकी आहे की आपण सगळेजण एका बाजूला व्यवसाय करतोय आणि दुसऱ्या बाजूला त्या व्यवसायाच्या माध्यमातून लोकांना सेवा देतो. खाजगी प्रॅक्टिशनरच्याकडून सरकारला अपेक्षा काय असणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी सुद्धा अत्यंत दर्जेदार पद्धतीचं आणि शक्य होईल तितकं माफक अशा पद्धतीचं चांगल्या सेवा आपण द्यावी एवढी अपेक्षा मात्र निश्चितपणे आमची असणार आहे. आणि मला वाटतं त्याच निमित्ताने जे काही रूल्स आहेत त्या रूल्सचं अंमलबजावणी आम्ही करत असताना आपण सगळ्यांनी सुद्धा सहकार्य करावं आणि चांगल्या पद्धतीने या संपूर्ण कामाला गतिमानता आणण्यामध्ये आपण सगळ्यांनी काम केलं. आपण सांगितलेल्या 3 वर्षाच्या ऐवजी 5 वर्षाचा जो विषय आहे तो महत्त्वाचा आहे, त्याच्याबद्दल आपण जातोय. विशेषतः आणखी दुसरी आपल्या सगळ्यांची मागणी आहे की जे नर्सिंग स्टाफ आहे त्याला जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण दिले त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी शिथिलता आणण्याचं म्हणतात. पण मी तुम्हाला सांगतो टाळ्या नका वाजवू. नाही आपण शिथिलता आणत नाही. आमची विनंती अशी आहे की शेवटी कसं आहे तिथं डॉक्टर सुद्धा MBBS MD मेडिसिन पाहिजे असं आम्हाला का वाटतंय तर ते तुम्ही चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार सुविधा देणं अपेक्षित असते. आणि त्यामुळे नर्सिंगचा स्टाफ सुद्धा आता भविष्य काळामध्ये क्वालिफाईड झाला पाहिजे. कारण जेवढा डॉक्टर महत्वाचा आहे तेवढं नर्सिंगचा स्टाफ आणि नर्सिंगची सेवा सुद्धा महत्वाची आहे. आम्ही शिथिलता देऊ परंतु पुढे मात्र आपल्याला याच्यामध्ये दुरुस्ती करायची आहे. आज आम्ही ऍक्टमध्ये तरतूद करत असताना आम्ही गडबडीने अजिबात तुम्हाला त्याच्यासाठी थांबवलं नाही, परंतु आम्ही कंडिशनल परमिशन देताना मात्र आमची अपेक्षा असणार आहे की भविष्य काळामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी आपण सगळ्यांनी सुद्धा एका बाजूला आम्ही शासन म्हणून आमची नर्सिंग कॉलेजेस वाढवली पाहिजे. त्याच्यातून चांगल्या पद्धतीने GNM ENM आणि BSc नर्सिंगच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या चांगल्या पद्धतीने केल्या पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी सुद्धा त्याच पद्धतीचा स्टाफ जर आपण आपल्याकडे ठेवला तर NABHची जी काय नामांकन आहे त्या सगळ्यांची पात्र असणाऱ्या सगळ्या डॉक्टर्सची किंवा हॉस्पिटलची जशी गरज आहे तशा पद्धतीने चांगल्या स्टाफची सुद्धा जी गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण पुढे जाऊया. विशेषतः आमच्याकडून असणाऱ्या परमिशन्सची अथॉरिटी म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या सगळ्यांच्या तक्रार असायची की नर्सिंग होम आपल्या बॉम्बे नर्सिंग होमच्या ऍक्टला ज्या पद्धतीने परमिशनसाठी सुद्धा विनाकारण आमच्या यंत्रणेमध्ये अडचण असायची. आता आपण ऑनलाईन ही सगळी प्रक्रिया केली. ऑनलाईन प्रक्रिया करत असताना सुद्धा आमच्याकडे मानव निर्मित अडथळे होईल. म्हणजे शासनाचं काम हे सकारात्मक आहे परंतु खाली आमच्या यंत्रणेतल्या एखाद्या माणसामुळे ते सकारात्मकता बाजूला पडेल आणि त्याच्या व्यक्तिगत वेगवेगळ्या पद्धतीच्या हेतून इथे थांबेल असं कुठलीही गोष्ट होणार नाही याची काळजी सुद्धा आम्ही घेतोय. मला असं वाटतं की याच्याबद्दल सुद्धा जर काय अशा पद्धतीच्या सूचना असतील तक्रारी असतील तर त्या सुद्धा तुम्ही आणि जाहीरपणाने दिल्या आणि खाजगीरित्या सुद्धा दिल्या व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज केला तर त्याच्याबद्दलची सुद्धा दुरुस्ती करू. आपण मधल्या टप्प्यात बघितलं असेल पुण्यामध्ये IVF सेंटर्स असतील, बाकीचे आपले सगळे परमिशन्स असतील, राज्यातल्या सगळ्या परमिशन्स आपण मी आल्यानंतर ते विशेषतः पूर्णतः आपल्या सगळ्यांच्या टार्गेटेड अशा पूर्ण केली. आता सुद्धा हे सगळं काम आहे परमिशन अथॉरिटी म्हणून ज्यावेळेस शासन काम करते क्रायटेरिया पूर्ण झाल्यानंतर थांबवायची आवश्यकता नाही. तात्काळ त्या सगळ्या गोष्टी आपण गतिमान पद्धतीने पूर्ण केल्या पाहिजे. आमचा प्रयत्न असा आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये अजून चांगल्या पद्धतीने ट्रान्सपरन्सी आणायची आणि चांगल्या पद्धतीने लोकांना सेवा द्यायची. माझी विनंती आहे की त्या निमित्तानं आपण सगळ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये काय अडचणी असतील तर त्या सुद्धा आपण बोलून गेलो तर अजून चांगलं काम. दुसरा मुद्दा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे की आता अलीकडे फायर ऑडिट हा एक खूप अडचणीचा मुद्दा आहे. एक फायर ऑडिटचा मुद्दा आणि दुसऱ्या बाजूला LPCचा मुद्दा. काहीतरी मगाशी जसं आपण सांगितले की 1 विंडो आपण तयार करून या सगळ्या परमिशन अथॉरिटीमध्ये सुद्धा काहीतरी धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे. फायर ऑडिटचा विषय आला कुठे तर फायर ऑडिटचा विषय आला मुंबईमध्ये मला वाटतं एक हॉस्पिटलमध्ये कुठेतरी आग लागली आणि मग धोरण करताना सगळ्या राज्यातल्या छोट्या मोठ्या सगळ्या हॉस्पिटल्सना आपण कंपल्शन करायला. खरं तर धोरण करत असताना सुद्धा आम्ही काही गोष्टींच्या बद्दल विचार केला पाहिजे आणि तो जर केला नाही तर आज मी तुम्हाला सांगतो की आमच्या छोट्या छोट्या PSC आणि RHला सुद्धा की जे ग्रामीण भागात आहे त्याला सुद्धा फायर ऑडिटची एवढी सगळा क्रायटेरिया होतो की त्याच्यामुळे खर्च परमिशनचे सगळे विनाकारण होत असताना विलंब या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो.
त्यामुळे याला रिलॅक्सेशन करण्याच्या दृष्टिकोनातून एक बैठक MPCB बरोबर आणि नगरविकास बरोबर आम्ही घेतोय आणि त्याच्या माध्यमातून त्याच्यात काहीतरी क्रायटेरिया ठेवला पाहिजे आणि त्याच्यापेक्षाही तुम्ही दुसरी सांगितलेली सूचना सुद्धा महत्वाची आहे. जे एक्झिस्टिंग हॉस्पिटल आता त्या सगळ्या स्ट्रक्चरला आम्ही तरी बदलू शकत नाही, परमिशन तर आपण दिलेली आहे, पण त्याला रेट्रोस्पेक्टिव्ह द्यावाच नाही. कारण शेवटी या पूर्वी ज्या सगळ्या यंत्रणा आहेत त्याला जर काय आम्ही अपेक्षित ठेवलं असेल, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय उपाययोजना करायला पाहिजे, काहीतरी त्यांनी आणखीन एक्स्ट्रा त्याच्यामध्ये जी काही आपल्याला उपलब्धता असेल साधन सूचितांची ती करावी लागेल, तर ती सगळी करण्यासाठी सुद्धा आपण निश्चितपणाने प्रयत्न आणि व्यवस्थितरित्या त्याचं नियमन करू आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही रिलॅक्सेशन देऊ आणि त्याच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीचं बॉम्बे नर्सिंग ऍक्टच्या माध्यमातून, महाराष्ट्र नर्सिंग ऍक्टच्या माध्यमातून आपण सगळं काम करतो. विशेषतः मी मुद्दाम सांगेन की त्याबरोबर डे केअर सेंटरची जी कन्सेप्ट आहे त्याला सुद्धा आता आपण मान्यता दिली. डे केअर सेंटरमध्ये 5 बेडपर्यंतच्या हॉस्पिटलचा परमिशनसाठी सातत्यानं अनेक डॉक्टरांची मागणी होती, त्यामुळे त्यालाही आपण मान्यता देतोय. त्याच्याबरोबर सगळे DMS झालेले युनानीचे आयुर्वेदमध्ये काम करणारे जे सगळे लोक आहेत त्यांची सुद्धा जी काही मागणी होती. थोडक्यात ज्या वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत त्या सगळ्या आस्थापनांची नोंदणी शासनाकडे असली पाहिजे. अदरवाईज ते सगळे लोक बोगस आहेत की काय असं आपण म्हणायला लागतो. खरं तर ते डिग्री होल्डर आहे, परंतु आमच्या सगळ्या क्रायटेरियामध्ये बसत नसल्यामुळे त्यांनी केलेला व्यवसाय सुद्धा वैध नाही असंच होतंय. तर ते सगळं वैध करायच्या दृष्टिकोनातून, कायदेशीर करायच्या दृष्टिकोनातून या निश्चितपणाने ऍक्टचा उपयोग होणार आहे. तो आपण अधिक चांगल्या पद्धतीने करूया आणि पुढे जाऊया. महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या बद्दल सुद्धा आपल्याकडे चर्चा झाली. मला असं वाटतं की मी जरा विचारतो की महात्मा फुले आरोग्यदायी योजनेशी संबंधित हॉस्पिटलचे MCOs असतील, डॉक्टर्स असतील, तर त्यांनी हातवरती करायला पाहिजे. किती एकूण इथं महात्मा फुलेची शहरामध्ये एकूण आणि मला वाटतं आपल्याकडे ESIC स्कीम असणारे किती डॉक्टर्स आहेत? आता ह्या दोन्ही योजना ज्या आहेत ते शासनाच्या महत्वाकांक्षी योजना आहेत. या योजनांच्या मध्ये एका बाजूला खूप चांगल्या पद्धतीने लोकांना सुविधा मिळतात आणि त्या सुविधा मिळत असताना त्याच्याबद्दलची सेवा देण्याची जबाबदारी सुद्धा तुमची महत्वाची आहे. मी आज आपण ज्या ज्या काही सूचना केल्या त्या सगळ्या सूचनेच्या अनुषंगाने इथून उपस्थित असणारे सन्मान्य थोरात साहेब आणि त्याचबरोबर आमचे जगताप साहेब या दोघांनी विनंती करतो की आपल्या बाबतीवरती बऱ्याच वेळा असं होत असतं की छोट्या छोट्या गोष्टीला प्रत्येक माणूस तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि मग तिथं बसलेला माणूस होतो तो ज्या पद्धतीनं नकारात्मक पद्धतीनं रिजेक्ट करतो एखादा क्लेम, तर मग तो क्लेम रिजेक्ट केल्यानंतर मग विनाकारण त्या पेशंटला आणि त्याला सुद्धा जो काही माहिती त्रास होतो असा होऊ नये यासाठी आपण सुद्धा रिजनल लेवलला बैठकी घेतल्या आणि अशी डायलॉग जर तुम्ही केली तर तुम्हाला सुद्धा इनपुट्स येतील की ज्याच्या माध्यमातून या सगळ्या हॉस्पिटलला सुद्धा राईट सर्व्हिसेस देण्यासाठी आपण चांगलं काम करतो. बऱ्याच वेळा असं होत असते की सर्व्हिसेस मिळण्यापेक्षा सुद्धा आमचा अर्ज फक्त त्या क्लेम बरोबर आमचा फक्त नियमांवरतीच आपण आणून बसलेला असतो. परंतु नियमांवरती आणून न बसता आपण प्रत्यक्षामध्ये चांगल्या पद्धतीच्या सेवा देण्यासाठी त्यांना सुद्धा बरोबर विश्वासापूर्वक डायरेक्ट केलो तर त्याचा फायदा होईल. महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल की गेल्या वर्षभरामध्ये एका बाजूला संपूर्ण प्रक्रिया ट्रान्सपरंट झाली आहे. मी विशेषतः डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर किंवा TPAची पसंती असेल तर त्यांनाही सांगतो की एकही चूक आपल्याकडून झाली तर त्या चुकीची निश्चितपणाने त्या आपल्या सगळ्यांबरोबर आमच्या सर्वांना सुद्धा तो घेऊन. त्यामुळे एकही हॉस्पिटलची चुकीच्या पद्धतीचं आमच्या TPA डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर किंवा आमचे जे कोण संबंधित अधिकारी असतील यांच्याकडून चूक होता कामा नाही ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असं वाटतं. नंतर त्याच्यामध्ये काय होत असेल तर निश्चितपणे आपण सगळ्यांनी, माझा WhatsApp नंबर उपलब्ध आहे, त्या WhatsApp नंबरवरती आपण सगळ्यांनी संपर्क केला तर त्याचे रिझल्ट्स मिळतील मी तुम्हाला एवढी खात्री देतो. आमची विनंती इतकीच आहे की त्याबरोबर तुम्ही सुद्धा एकही रुपये एक्स्ट्रा घेऊन हे मात्र आमचा आग्रह आहे. मी एक मंत्री झाल्यानंतर अध्यक्ष महाराष्ट्राची आरोग्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे आपले आदरणीय श्री प्रकाश आंबेडकर सर यांचे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मनापासून स्वागत. आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे खाली आपल्या भेटीच्या आधी. त्यातले काही महत्वाचे मुद्दे पुन्हा उद्धृत करू शकतो म्हणजे बाकी सगळ्यांनाही कळेल. त्यांचे काही कॉमन मुद्दे सरांपर्यंत पोहोचले जातील. सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे सरकार आपल्या खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सोबत आहे, सकारात्मक आहे. ही गोष्ट आम्हाला कळल्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून धन्यवाद देतो. एकदा त्यांना त्याच्यासाठी जोरदार आहे. बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट आता नवीन महाराष्ट्र नर्सिंग होम ऍक्ट उभारलेला आहे. त्या ऍक्ट सध्या बेअर ऍक्ट आहे. तर याचे जेव्हा ऍक्ट स्वरूपात येईल सभागृहामध्ये तर तेव्हा त्याचे नियम बनवताना IMAचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावे ही महत्वाची मागणी आमची होती. त्याला सरांनी होकार दर्शवलेला आहे.
त्यानंतर दर 3 वर्षांनी जे आम्हाला रजिस्ट्रेशन रिन्युअल करावं लागायचं, म्हणजे गव्हर्नमेंट नर्सिंग होम ऍक्ट अंडर आम्हाला दर 3 वर्षांनी रजिस्ट्रेशन रिन्यू करावं लागायचं. तर ते आमची अशी मागणी आहे की ते 5 वर्षांनी करावं. त्याच्यात देखील सरकार आणि अभिजित सर सकारात्मक आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तसं शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामधून आम्हाला आमचं हे भाग्य आहे की हे महानगरपालिकेकडून आम्हाला काही विशेष त्रास होत नाही आणि सगळ्या रिन्युअल किंवा रजिस्ट्रेशन प्रोसेस सुलभ होतात. परंतु 50 बेडच्या आतमधल्या जे काही हॉस्पिटल्स आहेत त्यांना जे एमपीसीबीचे नियम कडक स्वरूपात लागू होतात, त्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी माननीय मंत्री महोदयासोबत आहे. आमचं म्हणणं हे होतं की हॉस्पिटल्स काही